द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। लाईव्ह अपडेट। भिलवडी पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी घटली। 8 जुलै 2026। नमस्कार, आपण पाहत आहात द जनशक्ती न्यूज। आजची मोठी आणि ताजी अपडेट। आज बुधवार 8 जुलै 2026 सकाळी 10 वाजता भिलवडी पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 27 फूट 6 इंच इतकी नोंदविण्यात आली आहे। तर पाटबंधारे विभागाच्या सकाळी 8 वाजेच्या अधिकृत नोंदीनुसार ही पाणी पातळी 27 फूट 8 इंच होती। म्हणजेच अवघ्या 2 तासात नदीची पाणी पातळी 2 इंचांनी घटली आहे। नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यानं नदीच्या प्रवाहातील वेगही आता काहीसा मंदावलेला दिसत आहे। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेली पाणी पातळीतील सातत्यानं वाढ सध्या नियंत्रणात येत असल्याचं चित्र आहे। तसेच कोयना धरणाची अधिकृत स्थिती पुढील प्रमाणे आहे। आज सकाळी 8 वाजता कोयना धरणाची पाणी पातळी 2097.3 फूट इतकी नोंदविण्यात आली आहे। धरणातील एकूण पाणीसाठा 42.01 टीएमसी 39.91% तर उपयुक्त पाणीसाठा 36.89% टीएमसी तर 36.84% इतका झाला आहे। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे। कोयना 165 मिलीमीटर, नवजा 160 मिलीमीटर आणि महाबळेश्वर 266 मिलीमीटर पाऊस झालाय। या पावसामुळे धरणात 73,038 क्युसेक म्हणजे सुमारे 6.31 टीएमसी पाण्याची नोंद आवक सुरू आहे। महत्त्वाची बाब म्हणजे कोयना धरणातून अद्याप कृष्णा नदी पात्रात कोणताही विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही। तरीही नदीतील नैसर्गिक प्रवाह कायम असल्यानं नागरिकांनी नदी पात्रात जाणे टाळावे, पुलांवर अनावश्यक गर्दी करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असे आवाहन द जनशक्ती न्यूज तर्फे करण्यात येत आहे। कृष्णा नदीच्या पाणी पातळीचे सातत्यानं ग्राउंड कव्हरेज आणि अधिकृत माहिती आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे। कृष्णा काठावरील गावांना दरवर्षी पुराचा फटका बसतो आणि कुटुंबांना स्थलांतर करावं लागतं, शेतीचं नुकसान होतं आणि जनजीवन विस्कळीत होतं। ही परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांना वेळेवर अचूक आणि अधिकृत माहिती मिळावी, संभाव्य धोक्याची जाणीव व्हावी आणि योग्य वेळी खबरदारी घेता यावी या सामाजिक बांधिलकीतून द जनशक्ती न्यूज सातत्यानं प्रत्यक्ष घटनास्थळावरून ग्राउंड कव्हरेज करत आहे। नदीच्या पाणी पातळीचे हे सातत्यपूर्ण कव्हरेज मुख्य संपादक भाऊसाहेब रुपटक्के स्वतः प्रत्यक्ष पाहणी करून आणि अधिकृत माहितीची पडताळणी करून आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। आपणही द जनशक्ती न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून प्रत्येक महत्त्वाची अपडेट सर्वप्रथम मिळवा। धन्यवाद।